बारस्कर यांच्यावर प्रहार कडून कारवाई करण्यात आलेली आहे। आंदोलन आरक्षणावर कोणती भूमिका मांडू नये असं बच्चू कडू यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती समोर येते। मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यामुळे बारस्कर यांची प्रहारमधून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यांना बडतर्फ करण्यात आलंय। बारस्कर यांनी मराठा आंदोलनाविषयी भूमिका त्यांना मान्य नाहीये मराठा आंदोलनाविषयी, आणि त्यामुळे बारस्करांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेले होते। तेच बारस्करांवर आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना बडतर्फ करण्यात आलंय। बारस्कर यांच्या वक्तव्याचं प्रहार समर्थन करत नाही असं सुद्धा प्रहारकडून सांगण्यात आलंय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बारस्कर ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते, तर जरांगे पाटील हेकेखोर आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या गुप्त बैठका झाल्याचा हल्लाबोल सुद्धा बारस्कर यांनी केला होता। पण बारस्कर यांच्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं कारवाई केलेली आहे, त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे पदातून, आणि त्याचबरोबर इतर जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आरक्षणाविषयी बोलू नये असे आदेश प्रहारकडून काढण्यात आले आहेत। बच्चू कडूंचे हे आदेश असल्याची माहिती समोर येते। तर बारस्कर हे प्रहारशी संबंधित होते आणि त्यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले होते। दरम्यान यावर बोलण्यासाठी स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। कडू सर, तुम्ही अनेकदा आंदोलनाला भेट दिलेली आहे, समर्थन केलं आहे मराठा आरक्षण आंदोलनाचं, आणि तुमच्याच पक्षातले, आता ते नाहीये तुमच्या पक्षामध्ये, बारस्कर यांनी मात्र जरांगे पाटलांविरोधात भूमिका घेतलेली होती, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, माझं काय म्हणणं आहे का कोणाच्याही विरोधात एकदम व्यक्तिगत असे आरोप करणं जरांगे पाटलावर काय कोणावरही करू नये, कारण त्यांचं आपापलं अस्तित्व असतं आणि त्यानुसार त्यांना आपण मदत करायच्या दूर त्यांच्यावर आरोप करणं मला योग्य वाटतं नाही। आणि आमचं त्यांचं या आंदोलनाच्या संदर्भात काही संबंधही नाही, ते वेगळ्या मार्गाने त्यांच्याच कॉन्टॅक्ट मध्ये होते पाटील साहेबांच्या। चला, हॅलो, हा बोला बोला कडू सर, तुमचं काही बोलणं झालं होतं का बारस्करांशी याविषयी, किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलेलं होतं का जे गंभीर स्वरूपाचे आरोप ते पत्रकार परिषदेतून करतात? नाही, त्यांनी मला काही माहिती नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची माहिती नाही देता त्यांनी हे प्रकार केलेला आहे। मला वाटतं त्याच्या बाबतीत आमचं काही समर्थन नाही आहे आणि आमचा काही संबंध नाही। कडू सर, मग आता प्रश्न हा उपस्थित होतो की आरक्षणाविषयी निर्णय झालेला आहे, पण तो निर्णय मनोज जरांगे पाटलांना मान्य नाहीये, आणि अशामध्ये तुमची नेमकी काय भूमिका आहे? नाही, त्यांचं ते व्यक्तिगत आहे जरांगे पाटलांचं, कोणत्या भूमिका मान्य करायच्या नाही करायच्या त्यांचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांना आहे, बरोबर आहे। आता माझं या बाबतीत त्यांनी आमचं मतच त्यांनी मान्य करावं असं थोडं आहे, ते प्रत्येकाची व्यक्तिगत भूमिका आहे। त्यांना योग्य वाटतं का ओबीसीतून आरक्षण भेटलं तर आपण टिकू शकतो किंवा राहू शकते, आम्हाला असं वाटतं का ओबीसीतून झालं तर ओबीसीतून आहे आणि मराठा म्हणून मराठ्यांना घेतलं येईल, आणि हे जर मराठ्याचं आरक्षण टिकलं तर ते ओबीसी पेक्षा अधिक चांगलं राहील। निश्चितच कडू सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।